नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. बीडकरांचं भाग्य आहे ज्ञानेश्वरी ऐकण्याचा योग आला. अथांग सागर आहे ज्ञानेश्वरी, एक एक ओवी म्हणजे. आणि ज्यावेळेस एखादा पोहणारा त्या तळापर्यंत जातो, पोहण्याची कला आपल्याकडे असते, कसं पोहायचं वगैरे, पण तळात गेल्यानंतर हाती काय येईल हे सांगता येत नाही. तसं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरी होतात. श्रोत्यांच्या भाग्याप्रमाणे तो विषय निघतो. काही वेळेस जड असतो, काही वेळेस सोपा असतो. ज्यावेळेस सोपा असतो त्यावेळेस श्रोते जड असतात, ज्यावेळेस विषय जड असतो त्यावेळेस श्रोते साधे असतात. ताळमेळ बसणं फार अवघड बसतं. मन हा विषय गेल्या 4 दिवसापासून आपण पाहतो. त्याचं प्राथमिक स्वरूप, प्राथमिक चर्चा आपण केली. स्वरूप पण नाही म्हणता येणार त्याचं. प्राथमिक चर्चा, मनाची स्थिती काय, मन त्रास कसं देतं, मनाचे विषय कसे आहेत. मन आपल्याला बंधू पण आहेत आणि मन आपल्याला वैरी पण आहेत. आणि मनाच्या आहारी गेलेला जो कोणी असेल कठीणच आहे तो. मनाच्या आहारी जाणं हे कळत नकळत मानवाच्या हातून होत असतं. जाणीवपूर्वक दुःख व्हावं असं कोणी जगामध्ये प्रयत्न करत नाही. कळत नकळत मन एका बाजूला ओढतं. त्या ओढण्यामध्ये मनाच्या आहारी माणसं जातात. काल मी पाहिलं आणि आपणही ऐकलं की जो महत्त्वाचा शब्द आहे मनाच्या बाबतीमध्ये, साम्य होणे न रुचे. थोडा वेळ कमी पडल्यामुळं काल चिंतनाला थोडा अवधी कमी पडला. साम्य होणे न रुचे, वेदाप्रमाणे वाक्य ते साम्य होणे न रुचे. आणि अगोदरचा एक शब्द आहे कवनेही विषयीचे. आजपर्यंत समाजामध्ये लोकांमध्ये एक समज आहे, सज्जन असतो तो संत असतो. याला मी गैरसमज म्हणतो. 2 पुस्तकं शिकलेला जर अहंकारी आहे, विद्वान जर अहंकारी आहेत, तत्वज्ञान प्राप्त झालेला, व्यापक झालेला, तो कसा विनम्र असेल. तो तुमच्याशी बोलत नाही, याला जर तुम्ही विनम्रता म्हणत असाल तर हरकत नाही. शब्दप्रयोग लक्षात घ्या. ही ज्ञानेश्वरीची सुंदरता आहे, विशेषता आहे. तुकोबाराला लोकांनी त्रास दिला, ज्ञानोबाला त्रास दिला, काही बोलले नाहीत. बोलले नाही याचा अर्थ तुम्ही ज्ञानी ठरलात, त्यांनी सहन केलं असा त्याचा अर्थ नाही. तुमच्याकडे ते मन देत नाहीत एवढाच अर्थ आहे त्याचा. रस्त्याने जाता असताना आपण अनेक वेळा अनेक घटना पाहतो. कुत्रं भुंकतं, मूर्ख लोक चालतात, दारुड्या चालतो. तुम्ही सर्वसाधारण बुद्धिमान माणूस त्याच्याकडे लक्ष देत नाही. यालाच कालच्या भाषेमध्ये अलिप्तपणा म्हणतात. लक्ष देत नाही. छोटी गोष्ट नाही बरं, मोठी गोष्ट आहे ती. लक्ष देत नाहीत. आपलं लक्ष जातं, लक्ष देऊ नये याच्याकरता प्रयत्न करावा लागतो. बडबड सहजच आहेत. मनात उबळ आली, शिव्या देऊन मूर्ख म्हणून माणसं मोकळी होतात. पण ती मनातली उबळ दाबण्याकरता ताकद लागते. लक्ष सहज जातं. जग लक्ष वेधण्यासाठीच आहे. मन आपल्याला न विचारता 10 वेळा जाऊन येतं. ज्ञानोबराय म्हणतात बैसीजे, एका ठिकाणी माणूस बसलेला आहे पण मन 10 दिशा फिरवतं.
हिंडविजे दाही दिशा. एका ठिकाणी तुम्ही बसलेला आहात, हे तुमचं शरीर आहे, पण मन किती चक्रा मारतं, किती फिरतं, याला आपण साक्षीदार आहोत, अनुभवी आहोत या बाबतीमध्ये. मग तुम्ही सर्वसाधारण बुद्धिमान चुकीच्या माणसाकडे, चुकीच्या घटनेकडे, अयोग्य व्यक्तीकडे लक्ष देत नाही. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला विद्वान आणि संत संसाराकडे लक्ष देईल असं वाटतं तुम्हाला? तुमची दखल घेईल असं वाटतं तुम्हाला? कालचा शब्द लक्षात ठेवा, काय बोललो? गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. अर्जुन पणात गुंतलेलो होतो, तो मी मुक्त झालो. पुढचा शब्द नीट आहे का? आता. आणि कृष्णाला वाक्य बोललेलं हे विसरू नका. आता पुन्हा ओवी सांगतो म्हणजे तुमचा अर्थ व्यवस्थित लक्षात येईल. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही, याला म्हणतात परमार्थ पूर्ण झाला. किती दिवस ऐकायचं? मर्यादा आहे की नाही त्याला? कायम सत्संगाला तुम्ही हजरच आहात, किती दिवस ऐकणार? सुधरत नाही हा भाग वेगळा आहे. आपल्यात बदल होत नाही हा भाग वेगळा आहे. पण भावना आहे न सुधारण्याची, पण ऐकण्याची पण आहे. किती दिवस? अर्जुनाचे शब्द पहा कसे आहेत. पुसणे सांगणे दोन्ही नाही. कळायला किती वेळ लागतो? हा माणूस खराब आहे, शब्दाने कळवा, अनुभवाने कळवा. पण माणसं फार विचित्र आहेत. एकदा धोका दिला ना तरी पण ते तिथंच धोका खातात. मनुष्य कोणाला म्हणतात समजून घ्या एक गोष्ट. एकदा एखाद्या ठिकाणी चूक झाली, पुन्हा ती चूक करत नाही. आपलं असं नाही आहे. मनाचं माफ करण्याची वृत्ती फार प्रगल्भ आहे आपल्यामध्ये. पुन्हा 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 एक माणूस 10 वेळा धोका देतो तरी सुद्धा आपण म्हणतो जाऊ द्या, आज नाही उद्या सुधरेल, आज नाही. असं होत नाही मानवी जीवनामध्ये. संसार एकदा कळाला, त्याचं स्वरूप एकदा कळालं, पुन्हा संसारात मन जात नाही. हे शहाणं मन आहे. एक परीट रोज नदीवर कपडे घेऊन जात होता. माझ्या दृष्टांतात आशय असतो बरं का. आणि दारू पिऊन जात होता कधी कधी. पण ते कपड्याचा जो बोजा आहे तो गाढवावर असायचा. ती नदीवर जात असताना एका दगडावर गाढव जे होतं ते ठेचकाळलं. त्याच दगडावर माणूस पण ठेचकाळला, जो त्या गाढवाचा मालक होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच रस्ता आला. त्या गाढवाने लांबून दगड पाहिला आणि आपला रस्ता बदलला. कळलं तुम्हाला? माणसाने नाही बदलला. माणूस पुन्हा त्याच दगडावर ठेचकाळला आणि दगडाला शिव्या देत बसला. एवढा गाढवपणा गाढवात सुद्धा नाही. कोणाला आपण गाढव म्हणतो? एक चूक एकदा उमजली तुम्हाला, ही माणसं अशीच असतात. तुम्ही दुरुस्त व्हा, तुमचं अस्तित्व तयार करा, तुमच्या अस्तित्वाला ओळखा. फार वेगळा सिद्धांत आहे. आणि त्या अस्तित्व ओळखण्याची पहिली पायरी अलिप्तपणा, विनम्रपणा नाही, अलिप्तपणा. अलिप्तपणा असा असतो, कितीही आजारी पडू द्या मनुष्य, किती एमर्जन्सी असू द्या, डॉक्टर जो असतो तो अलिप्त असतो. सगळं करतो तो, ऑपरेशन करतो, सगळं करतो तो, अलिप्त असतो तो. त्याची बुद्धी स्थिर असते. परिवार अस्थिर असतो, पेशंट अस्थिर असतो, डॉक्टर नाही. मग ते घाबरलेले अस्थिर असलेले डॉक्टरला विनंती करतात, वाचवा बरं का याला. डॉक्टरला माहिती ना मी वाचू शकत नाही म्हणून, त्याच्या नशिबात पाहिजे ना.
मी चिरफाड करणारा मनुष्य आहे, जीवन दान देणारा नाही, जीव देणारा नाही. त्या जीवाला जो होणारा त्रास आहे शारीरिक, तो त्रास मी दूर करण्याचा प्रयत्न करतो. तरी पण तो तुम्हाला आश्वासित करतो, काय हरकत नाही, मी प्रयत्न करतो. आणि तो अगदी अलिप्त असतो. वाचला तरी नाही वाचला तरी प्रयत्न त्याचे एकसारखे असतात. माझा शब्द नीट ऐका. प्रयत्न शब्द आहे, प्रयत्न एक नाही वाचला तरी तो प्रयत्न करतो वाचवण्याचा, वाचत असला तरी प्रयत्न करतो वाचवण्याचा. ती प्रयत्नाची जी पराकाष्ठा आहे ना ती एकसारखी असते. याला संत म्हणतात. मुलांना थोडं हे सांगा जर कोण आहे. तसं संसार करत असताना यश आणि अपयश भगवान श्रीकृष्ण सांगतात, प्रयत्न करताना याचा विचार करायचा नाही. तुम्ही प्रयत्न करा. यश अपयश सिद्धांत व्यवस्थित ऐका, दोन्ही क्षणिक आहेत. यश तुमच्या मनाची कल्पना आहे, मनाची जाण आहे यश. अपयश तुमच्या मनातली भीती आहे. यश अपयश असं काही नाही जगामध्ये. कुठलाही प्रकार नाही यशाचा नाही ना अपयशाचा नाही. हे क्षणिक आहे, तात्पुरतं आहे. अलिप्त झाल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजेत. हे अलिप्तपणाचं लक्षण आहे. मग ओवी पहा कशी आहेत. कवनेही विषयीचे साम्य होणे न रुचे. विषयीचे आणि त्या विषयाला एक शब्द जो दिलेला आहे, कवनेही कोणत्याही विषयामध्ये साम्य बरोबरी करायला आवडत नाही. संसारातल्या कोणत्याही पदार्थात कोणत्याच बाबतीमध्ये बरोबरी करायला आवडत नाहीत. याला ज्ञानाचा साधक, आनंदाला अधिष्ठान असणारा साधक म्हणतात. गोड शब्द आहेत, फार व्यवस्थित ऐका. तुमच्या जीवनातलं 99% जे दुःख आहे ना ते या ओवीमुळे. तुम्ही अनुभव घेऊन पहा. जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धा करताय, मोठं होण्याचा प्रयत्न करतात. आहे ते जाणतच नाहीत. तुमच्याकडे आहे काय त्या अस्तित्वाचा आनंदच घेत नाहीत. साम्य होणे न रुचे. कोणाबरोबर ती पैशानं, धनानं, मानानं, कोणीतरी कोणाचं तरी प्रतिस्पर्धा करत आहे. दारू पिण्यामध्येच प्रतिस्पर्धा आहे, तू किती पितो. तंबाखू खाण्यामध्ये प्रतिस्पर्धा आहे. आमचा एक मित्र मिरची खाण्यात स्पर्धा लावतो. काही खाणं आहे का ते? मिरची किती खावी. मिरची खाणारा पुरुषार्थवान नाहीये. अर्थव्यवस्थित आहे का? मिरची खातो म्हणजे त्याला तिखट लागत नाही याचा अर्थ मोठा माणूस आहे असं नाही. त्याची जीभ बोथट झाली हे त्याचं लक्षण आहे. इंद्रियातलं पाटव्य नष्ट केलं त्याने. एका पदार्थाचा अतिरेक केला, आश्चर्य वाटणं संपलं. पहिल्या दिवशी एक शब्द सांगितला होता, नित्य नूतन. अविनाशी तत्व हे नित्य आहे आणि नित्यामध्ये नूतनता आहे. नूतनता शब्दाचा अर्थ आहे आश्चर्य. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये आश्चर्य वाटणं बंद होईल त्या दिवशी तुम्ही म्हातारे झाला. वय किती याला महत्व नाही आहे. म्हातारे झाला तुम्ही त्या दिवशी. कितीही मोठी घटना तुमच्याकडे येऊ द्या, तुम्ही म्हटलं होत असतं रे, समजा तुम्ही म्हातारी झाला. आश्चर्य वाटणं ज्या दिवशी बंद झालं त्या दिवशी आनंदाचं येणं बंद झालं तुमच्या जीवनामध्ये. परब्रह्माला पाहणारा, परब्रह्मात वास्तव करणारा, जगणारा सदैव आश्चर्यवान असतो. सदैव आश्चर्य पाहणारा असतो. नूतनता आहे त्याच्यामध्ये, वेगळं वेगळं स्वरूप आहे. नित्य असून नूतनता आहे. आणि म्हणून तो कोणाबरोबर, सामान्याबरोबर प्रतिस्पर्धा करत नाही, म्हणून तो विनम्र आहेत. हा गैरसमज समाजामध्ये वाढतो. ज्ञानोबराय आहेत, कोणाबरोबर प्रतिस्पर्धा करणार,
कोणत्या व्यक्तीबरोबर प्रतिस्पर्धा करणार? ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहित आहेत भगवान श्री ज्ञानोबाराय. आणि सामान्य माणसं जेव्हा ज्ञानेश्वरीबद्दल बोलतात, हा ग्रंथ अवघड आहे, सोपा आहे, कळत नाही, कळण्यासारखा आहे वगैरे वगैरे, ज्ञानोबाराय काहीही बोलत नाही. का? माणूस आहेत, लहान आहे. ज्ञानेश्वरी ज्याला कळाली त्याचं बोलणं बंद होतं. हे ज्ञानेश्वरीबद्दलची आस्था, अनुभव आहे. खूप सुंदर उदाहरण ज्ञानोबारायने दिलेले आहेत. विहिरीमध्ये एखाद्याची अंगठी पडली तळाला आणि पोहणारा खाली गेला आणि त्याला अंगठी सापडली, बोलेल का तो? बोला ना. खाली आहे ना तो, कारण की पाण्याचा स्वभाव आहे, बोलत नाही, त्याच्यात असणाऱ्याला बोलू देत नाही. परब्रह्माचा स्वभाव आहे, शब्दातीत परब्रह्म आहे, त्याचा अनुभव घेणारा शब्दातीत असतो. सामान्य माणसाबरोबर बडबडणाऱ्याबरोबर काय स्पर्धा करणार तो? म्हणून ज्ञानाचा जो साधक आहे, आनंदाची इच्छा करणारा आहे, तो प्रतिस्पर्धा करत नाही, आहे त्याच्यामध्ये मस्त असतो. कोणीही विषयीचे साम्य होणे न रुचे. तू मोठा आहेस ना, मोठाच आहेस. वारकरी संप्रदायामध्ये कथा फार सुंदर आहे. सेनानावी महाराजांना भूत प्रसन्न झालं. कथा आहे, सिद्धांत फार गोड आहे. आणि सांगितलं तुला काय पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं वा मला संतांची भेट पाहिजे. ते म्हणजे ते भेटले असते तर मी भूत कशाला झालो असतो, मी देव झालो असतो. मग आता तू माग म्हणल्याबरोबर माझी ती इच्छा आहे. एक काम कर म्हणे, गंगेच्या तीरावर स्नानाला येतात, आंब्याची फांदी घेऊन जा, ढगळा, येणाऱ्याला विचारत जा काय आहे म्हणून. सिद्धांत लक्षात ठेवा बरं का. समोरच्यानी सांगितलं की आंब्याची आहे, की तू सांगायचं नाही पेरूची. तो वादविवाद करायला लागला, सोडून द्यायचा विषय. आणि तू जेवढ्या प्रकारचे झाडं म्हणशील त्याची फांदी म्हणते, जो हा म्हणतो ना त्याच्या पाया पडते संत आहेत. तू उभं राहिला. सकाळी दत्तात्रय महाराज स्नान करून आले, बाकीच्यांना विचारतच होता आंब्याची, हा म्हणला पेरूची, मूर्ख माणूस आहे म्हणून सोडून द्यायचे लोक. दत्ताला पकडल्यानंतर सांगितले कशाची फांदी? ते म्हणे आंब्याची. नाही म्हणे पेरूची. असू शकते. त्यामुळे निंबाची असू शकते. का वाद करायचा? सिद्धांत समजतो का तू? वाद का करायचा? सिद्ध करून काय मिळणार आहे तुम्हाला हेच तुम्हाला कळत नाहीत. काय सिद्ध करता तुम्ही? तुम्ही मोठे आहात, बुद्धिमान आहात, काय सिद्ध करता? तुम्ही दुःखी आहात हे वास्तव आहे, ते तुम्ही स्वीकारत नाही. आणि नसलेलं सुखी पण नसलेली बुद्धिमत्ता दाखवण्याचा प्रयत्न करताय. त्याने पाय धरले आणि मग इतिहास आहे ज्ञानोबारायकडे सेनानावी महाराजांना पाठवलं. संत आग्रह करत नाही कोणत्या गोष्टीचा, कारण की अनित्य आहे. अनित्य शब्दाचा अर्थ अस्तित्व नाही असं नाही, बदलणाऱ्या अस्तित्वाला अनित्य म्हणतात. खूप समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर आहे. आज तुमचा मित्र आहे, एकदम घनिष्ठ मित्र आहेत, प्रेमळ आहात, मन बदलणार आहे, परिस्थिती बदलणारी आहे. म्हणून विश्वास ठेवता येत नाहीत. याचं नाव आहे संत, याचं नाव आहे संसार. अजून 10 दिवसांनी, महिन्यानी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी बदलतं मन. इतिहासामध्ये अनेक उदाहरण आहेत असे बदललेल्या लोकांचे. त्यावेळेस मी बोललो होतो, पण आता मी बोलणार नाही. आता मी तसा नाही. बदलणारा प्रपंच आहे, परिवर्तनशील आहेत, म्हणून विश्वास ठेवता येत नाही, म्हणून तो अनित्य म्हणतात. नित्य नाही, ठोस नाही, मजबूत नाही. जे घर आज आपल्याला आनंद देतं, अजून 10 वर्षांनी त्याचा कलर गेल्यानंतर त्याच घरामध्ये आपल्याला करमत नाही. काय झालं? नाही, जरा उदास वाटतं, कलर दिला पाहिजे. पहिल्या वर्षीचा आनंद आणि 10व्या वर्षीचा, याला अनित्य म्हणतात. आज भेटलेला माणूस जो आनंद देऊ शकतो तो उद्यापर्यंत टिकत नाहीत. संसाराचं सगळ्यात मोठं दुखणं आहे.
नसलेल्या वस्तूमध्ये आनंद वाटतो, असलेल्या वस्तूतला रस निघून जातो, हे मनाचं लक्षण आहे. नसलेली वस्तू आहेत, आनंद वाटतो, मिळाल्यानंतर काहीच वाटत नाही. तास 2 तास जरा बरं वाटतं, 4-5 तास बरं वाटतं, 2-3 दिवस पुन्हा काहीच नाही संसारामध्ये. यालाच मृगजळ म्हणतात. आणि इथे ज्याला आनंद पाहिजे तो प्रतिस्पर्धा करत नाही, तो कमवतो. 2 मुद्दे लक्षात ठेवा विशेष. प्रतिस्पर्धा करण्यात वेळ वायाला जातो. एक 5 वर्षापूर्वी एक मनुष्य माझ्याकडे आला होता. लग्न होऊन 1-1.5 महिन्यांनी त्यांच्या घरात भांडणं झाले आणि त्यांची सून निघून गेली. आणि मला सांगितलं, महाराज काही जरी झालं तरी चालेल, पण कोर्टात त्याला हरवणारच मी, आमची काही चूक नाही. मी ते जोश असतो ना मनाचा, 5-10 मिनटं ऐकून घेतलं. त्याला म्हटलं जेवण कर, बस आपण बोलू त्या विषयावर. जेवला तो, बसला आणि मग त्याला बोलून घेतलं. आता सांग म्हटलं. ज्या जोशानं पहिल्यांदा बोलत होता तो जोश नाही राहिला. जेवल्यानंतर मग तो नॉर्मल बोलतो, नाही ती मुलगी चांगली नाही. पहिलं बोलत होतं ना, माझी इच्छा आहे कोर्टात त्याला हरवावं वगैरे. त्याचा आवाज खाली आल्यानंतर सांगितलं हरायला हरकत नाही काय. कोर्ट भारताची नव्हे जगाची अशी व्यवस्था आहे की जन्मभर तुम्हाला गुंतून ठेवते, निर्णय काहीच लागत नाही, आणि जेव्हा लागतो तेव्हा काही उपयोग होत नाही. हा मुलगा म्हणतो की मला जायचं आहे कोर्टामध्ये, त्याचा बाप म्हणतो मला कोर्टात जायचं आहे, मी हरवणार. ठीक आहे, 10 वर्षांनी तुम्ही जिंकला. सिद्धांत लक्षात ठेवा, 10 वर्षाचा काळ आणणार कुठून? त्या 10 वर्षात तुमचा मुलगा 10 वर्षाचा झाला असता, नवीन लग्न केलं असतं तर. हा काळ कुठून आणणार? तुम्हाला या जगात जगताना काळ दिलेला आहे, पैसा आणि मान दिलेला नाही. ईश्वराने तुम्हाला या जगात देत असताना, पाठवत असताना काळ दिलेला आहे, पैसा दिलेला नाही. पैसा तुमचं अस्तित्व आहे, मन आहे तुमचं, मानतं ते. 15 वर्ष लागले, 20 वर्ष लागले, निर्णय तुमच्या बाजूने लागला, सगळे कोर्ट तुमच्या बाजूने आले. 20 वर्ष गेलेला कालावधी कसा काढणार तुम्ही? म्हणून अनुभव घेऊन पहा. अत्यंत बुद्धिमान माणसं, मी नाव नाही घेत त्या लोकांचं, अत्यंत बुद्धिमान माणसं कोर्टाची पायरी चढतच नाही. जुन्या काळापासून म्हणे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. याचं कारण आहे, निर्णय हा नंतरचा भाग आहे, काळ आणणार कुठून? आज तुमचं 30 वर्षाचं वय आहे, 50व्या वर्षी निकाल लागला, हे 20 वर्ष आणणार कुठून? पहिला टप्पा. दुसरा टप्पा, झालेल्या मानसिक त्रासाला जबाबदार कोण आहे? नपेक्षा थोडाफार पैसा जास्त दिला, लॉस झालेलं भरून काढता येईल, काळ भरून नाही काढता येत. हे किती उच्च विचार आहेत ज्ञानेश्वरीचे. नाही, कोणीही विषयीचे, कोणाबरोबरही कोणत्याही विषयामध्ये साम्य होणे, बरोबरी करणं आवडतच नाही. याचं मूळ कारण आहे, आतून भरायचं असतं, त्याला आतून सजायचं असतं, विचारानं बुद्धीनं श्रेष्ठ व्हायचं असतं. आतलं सजणे, स्वतःला, पुन्हा सांगतो, स्वतःला वेळ द्यायचा असतो, म्हणून बाहेरच्या जगाशी संबंध तोडायचा असतो. अत्यंत बुद्धिमान माणसं कॉलेजच्या जीवनामध्ये सतत लायब्ररीमध्ये असतात, कलेक्टर होतात, UPSC परीक्षा पास होतात, अभ्यासमध्ये असतात, आणि सगळे बाकीचे कॉलेजचे पोरं त्याला चिडवतात, अभ्यासातला किडा आहे, अभ्यासातला किडा आहे. आणि ज्या ज्या लोकांनी कॉलेजमध्ये आनंद घेतला त्यांना न चपराशाची नोकरी लागते, न शेतात पाणी पडतं, उदास होतात. 2 वर्षाचा आनंद कॉलेजमधला, नाही महाराज 3 वर्षाचं कॉलेज असतं, 3 वर्षाचा आनंद, पूर्ण आयुष्यभर दुखी. हा जो सिद्धांत आहे ना कोणीही विषयीचे साम्य, याचाच एक भाग आहे हा अनुदर्शनम. विषय फार व्यवस्थित
लक्षात ठेवा काय ज्ञानेश्वरी काय शिकवते. का साम्य होणं न रुचे अनुदर्शनम, पाहणं. अलिप्त आहे पण आंधळा आहे, नाही जमणार. अनुदर्शनम, आपलं जीवन पाहता आलं पाहिजे. एखादा मनुष्य आहे, माझ्या शब्दांचं वाईट वाटून घेऊ नका, एखादा मनुष्य आहे त्याला किती वेळ द्यायला पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. रात्र रात्र गप्पा मारता. चावडी हा प्रकार तर महाराष्ट्राचं भूषण आहे. कशा करता, कोणत्या विषयावर चर्चा करतो आपण याचा काय अंदाज. विद्यार्थी अवस्थेमध्ये मी आळंदीला जात होतो, एस मध्ये बसलो होतो आणि शेजारी भिकारी दोन उभे होते. पुणे स्टेशनची गोष्ट आहे, प्रसंग व्यवस्थित लक्षात घ्या. आणि ते दोन भिकारी गाडीत गर्दी नसल्यामुळे शेजारीच उभे होते आणि भांडण करत होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्याचं महाराष्ट्रातलं पद खाली झालेलं होतं आणि ते दोन भिकारी ठरवत होते मुख्यमंत्री कोण होणार. आणि त्यांची चर्चा नाईलाजानं मी ऐकत होतो. मग तो भिकारी त्याला सांगतो, तो त्याला सांगतो नाही हाच होणार, नाही तोच होणार. दोघांची मारामारीपर्यंत पाळी. एस टी भरली. ते म्हणे याच्यावर नंतर विचार करू, पहिले पैसे मागू, भीक मागू. काय जीवन आहे. काय बोलता तुम्ही, तुमचा विषय काय, तुमचं वागणं काय, तुमचा अधिकार काय. एस टी स्टँडवर भिकारी मुख्यमंत्री ठरवतात. मी त्यांच्याबद्दल नाही बोलत, तुमचं लक्ष तिकडे जायचं. ज्याच्या हातात काहीच नाही ते ठरवतात. आणि ठरवल्यानंतर चुकून एखादा ज्ञानोबा समजून घ्या, चुकून एखादा सत्य निघालं, आनंद, अहंकार तृप्त होतो. मी काय सांगत होतो, हे जीवन आहे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.